जिल्ह्यात उष्णतेचा कहर 42 अंश पार, तापमानाने पोल्ट्री व्यवसाय संकटात, शेकडो कोंबड्यांचा मृत्यू. एप्रिलमध्येच विक्रमी उकाडा, आर्णी परिसरात पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका. धुळे शहरासह जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने आजचे तापमान जवळजवळ 44 अंशपेक्षा अधिक नोंदवलं गेलं असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या तीव्र उष्णतेचा फटका आता पोल्ट्री व्यवसायालाही बसू लागला असून अनेक ठिकाणी कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होत आहे. उष्माघातासारख्या परिस्थितीमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत. विशेषतः धुळे तालुक्यातील आर्णी परिसरात ही समस्या अधिक गंभीर झाली असून पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांच्या मते उष्णतेमुळे कोंबड्यांचं खाद्य कमी झालं असून त्यांचा वाढीचा वेगही मंदावला आहे. तसेच मृत्यूदर वाढल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अनेकांनी कूलिंग सिस्टीम, पंखे आणि पाण्याची फवारणी यांसारखे उपाय सुरू केले असले तरी तीव्र उष्णतेसमोर हे उपाय अपुरे पडत आहेत. दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता अधिकच वाढली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मार्गदर्शन व मदत करावी अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. मुख्य संपादक जतीन बोरसे, जीबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खरं तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानला जातो. पण आज शेतकरी